दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्रावर अनेक कवी लेखकांच्या लिखाणाची, त्यांच्या विचारांची छाप आहे। अनेक साहित्यिकांच्या लेखनानं समृद्ध झालेलं साहित्यिक विश्व जतन करून ते पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठीचं काम मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयानं वर्षानुवर्ष केलेलं आहे आणि त्याची लीला सुद्धा त्यानं पार पाडली आहे। मुंबईतल्या अनेक पिढ्यांची वाचन आणि संस्कृती याच ग्रंथ संग्रहालयानं घडवलेली आहे आणि याच मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयानं एका शतकापेक्षा अधिकचा काळ हा मुंबईची वाचन संस्कृती बदलताना पाहिलेला सुद्धा आहे। 6,39,584 लाखांहून दुर्मिळ आणि नव्या पुस्तकांचं जतन करणारं हे 127वं वर्ष आहे। जुनं मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। किंवा PhD ची लोक येतात, आउट ऑफ म्हणजे बाहेर गावावर बाहेर देशातून पण येतात, म्हणजे फ्रेंच आपल्या बाहेरचे देशातली लोक येतात। मराठीत आम्हाला जमत नाही, मोडकं तोडकं आम्ही इंजक्स हे करतो, पण ती लोक आमच्याशी व्यवस्थित बोलतात। आम्हाला सांगतात तुम्ही मराठीत बोला चालेल, आम्ही त्यांच्याशी मराठीमध्ये सांगून ते घेतात। आम्ही त्यांना सांगतो की आमच्याकडे फक्त मराठी आहेत, तर ते म्हणाले चालेल मॅडम आम्ही मराठीच आलो म्हणून। आणि पहिलं संदर्भाची स्थापना 1972 मध्ये झाली त्यावेळेला, आणि संदर्भ विभाग हा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा बॅकबोन म्हणून ओळखला जातो। आमच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या 9 शाखा आहेत, 6 स्वायत्त विभाग आहेत आणि 19 शाखा आहेत। ज्या शाखा BMCच्या आहेत त्या आम्ही चालवतो आणि ह्या शाखा मुंबलूण ते इकडे दहिसरपर्यंत या विभागामध्ये आहेत।